तर मित्रांनो आमच्या समोर आता झू चौपाटी रामकृष्ण रे मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी ते जेवण घेऊन आलो आहे आणि घरी बघा कोण आलं आहे आज. भूषण आलं आहे. तर आता आम्ही जाणार आहे मुंबईला. मग नाश्ता केलं गरजेचं आहे. भाजी थोडी लावून का आता गेम बंद कर. चपात्या तर येत आपल्याकडं, भाजी थोडीशी कमी आहे. हात धुणेच मॅन्डेटरी. आमच्याकडे लाईट गेली आहे म्हणून आम्ही बल्ब लावले चार्जिंगचे. तर आता काही उजेडच नाही. मला द्या. गेले मित्रांनो, आता टाईम झाला आहे 7:27 झालं. पप्पा गाडी बुक करतात तिथं. हो झाली का गाडी बुक? म्हणजे मेन काम आहे घड्याळाचं. घड्याळ पण घेतलं. तुम्ही बघा यात कसं पाणी साचलं आहे. सगळं शेवाळ घुसलं आहे त्याच्यात. शेवाळ घुसून पण त्याला एक आठवडा झाला आता. तर जाऊया त्याला घाटकोपरला. मी एकदम मॉलमध्ये बघितलेलं टी शॉप शोरूम, तिकडे दाखव. नाश्ता बिष्टा करून झाला आहे आणि हा मोबाईल वापरता याला काम धंदा ना दुसरा सकाळ सकाळ. आता आजकालची मुलं वाया गेली आहेत, मोबाईलवर असं दिवस रात्र. बाय बाय मित्रांनो, आम्ही चाललो मुंबईला. किती बोलले सर? निघालोय आम्ही. 453. मित्रांनो पप्पा चालले. ती पप्पांची साईट आहे. पप्पा चालले मुंबईला. जरा शिकायला लेट आलं काय भूषण? काय बोलू नको, कॅमेरा उघडून डायरेक्ट गाडी समजलं. नुसतं पोलिस नुसतं मित्रांनो एकदम टाईट आहे इथं. सामान घेतलं ना सगळं त्याला गाडीत काय. आता आम्ही चाललोय. पप्पा बोल इथे गार्डन आहे कुठेतरी पुढं. गार्डनला जाऊयात, बघूया कसा गार्डन आहे. आता आहे ना काहीतरी किती वाजले रे? 10:14 झालेत आता. रस्ता बघ कुठं इथनं खाल नाही का इथं नाही. आणि आता आम्ही चाललोय वॉकवरून. हाच दाखवतो ना. तर आता आम्ही आहे ना वॉकवेवरून चाललोय मरीन ड्राईव्हला. पप्पा बोललेले या वॉकवेने जावं. मस्त वॉकवे, निसर्गाच्या मधोमध, चारी बाजूला आहे अरण्य. हा माथेरानला लागत वाटतं मित्रांनो. मित्रांनो आमच्या समोर आता झू चौपाटी. ते बघा चौपाटी आमच्या समोर. शॉर्टकटने आले आम्ही. तर पाहत नाही. एक मस्त रस्ता आहे, अजिबात काही गर्दी नाही काय नाही, शांताने. तर पोलीस एकदम टाईट आहे. पण हा एक विषय, इथं पोलीस एकदम टाईट आहे. तर जरा चौपाटी फिरत आपण जाऊ मरीन्सला. तर मित्रांनो समुद्र खवळला आहे, भरती चालू आहे सध्या समुद्रावर. आणि सगळे मासेमारी म्हणजे सगळे कोळी बंधू आपले अजून ह्याच्यावरच आहेत, किनाऱ्यावरच आहेत. ते त्यांचं जाळं नीट करतायत. आणि आज जास्त गर्दी पण नाही. मेन म्हणजे तर मस्त व्ह्यू आहे. नाही बघा ट्रेन, म्हणजे रस्त्याच्या बाजूला ट्रेन चालली अक्षरशः. आता आम्ही मरीनवरनं चौपाटीवरून आम्ही चाललोय मरीन ड्राईव्हला. काय गाड्या दिसत माहिती आहे तुम्हाला? एक नंबर गाड्या आहेत. एक नंबर गाड्या तिथे. एक प्रकारे गाड्या आहेत. मित्रांनो आता आपण आलो आहोत मरीन ड्राईव्हला. पब्लिक तर रास आहे. लाटा पण लगेच भरती झाले ना. रास लाट आहेत. काय भूषण शेठ. एकदम मस्त सरळ रस्ता, एकदम शांती सुख सगळं जास्त ना. ते सगळं इथं अक्षरशः एकदम मस्त वातावरण आहे. आणि पाण्याचा आवाज ऐकायला मजा येते. मी तशी जास्त चिव की तसं काही नाही, एकदम शांत. मित्रांनो
तिथं पुढं आहे आपल्या सगळ्यांचा पलटण, म्हणजे मुंबई समर्थकांचा पलटणचा होम ग्राउंड वानखेडे. जायचं आपण पण जायचं आपलं मॅच बघायला. मग भूषण जायचा पुढच्या वर्षी IPL. हां IPL मुंबई वर्सेस RCB. हा चालेल ना. तिकीट तू स्पॉन्सर कर. आज शपथ नाही. मी इथं याचा कॅबचा खर्च बघतो. कॅब कशाला, ट्रेन आहे ना भाई. वानखेड्यात आम्ही चालू तिथं पुढं त्या पॉईंटजवळ चाललो आहे आम्ही आता. मित्रांनो पण मला एक गोष्ट आवडली नाही इथं येऊन, ती म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये एकदा कचरा बघा किती आहे. पाण्यात लई कचरा आहे मित्रांनो, एवढाच प्रॉब्लेम आहे फक्त. आणि तो सगळा कचरा आहे ना किनारपट्टीला आला आहे. सगळा कचरा तुम्ही बघा, अख्ख्या लाईनीत बघा, अख्ख्या पट्टीवर कचरा झाला आहे. तर मी एवढंच बोलून कचरा टाकू नका, स्वच्छ ठेवा. आता आम्ही एका ठिकाणी बसलोय मरीन ड्राईव्हला असं, आणि भूषण आता आम्ही मागाशी खाऊ आणलेला, म्हणजे घेतलेला तिथला. पडला खाऊ पडला आमचा बघा. वेफर घेतलेला नाही घेतलं तो अजून खायला जरा खातो. जरा समुद्र पार खवळलाय आता. खातो आणि डायरेक्ट घाटकोपरला जातो. घराला पण रिपेला जायचंय. आता आम्ही इथनं रिटर्न निघालोय, घाटकोपरला चाललोय. आता इथनं आम्ही CST ला जाऊ आणि CST वरून मग घाटकोपर. काय झालं ना मित्रांनो. आता आलो इथं, आता अंडरग्राऊंडने आम्ही चाललोय पलीकडं. भूषण शेठ आम्ही अक्षरशः घामाघूम झालोय, फार घामाघूम झालोय. आता आम्ही आलोय स्टेशनला आहे, खोपोली ट्रेन आहे. तर आता आम्ही आता घाटकोपरला जाऊ, मॉलमध्ये जाऊ, मॉल घड्याळ घेऊ, घरी जाऊ आम्ही. आता फार घामाघूम झाला आहे. मित्रांनो तुमचा भाऊ आला फायनली घाटकोपरला, त्याच्या जन्मस्थानावर. आणि गर्दी झाली आज, ट्रेनला गर्दी आहे. घाटकोपर आता इथून RCT मॉल. काय आहे का कार्यक्रम होता फायनली RCT मॉलला आलोय. RCT मॉल मित्रांनो. आम्ही आता मॉलला आलोय, RCT मॉलला. इथं इव्हेंटवर चालू आहे. पण आता मी पहिलं काम करतो घड्याळाचं. पहिला मी घड्याळाचं काम करतो, वर चालू आहे. मग ठेवून जायचा करायचं. हा करावं लागेल. 12,000चा घड्याळ येतो. आता इथं आलोय आम्ही वरती. जी शॉक सापडलंय मला. आता जाऊयात बघूयात रिपेअर होतंय का. जेवण आणलंय आम्ही, राईस घेतलाय मी, शेजवान राईस घेतला, मी आपला नॉर्मल राईस घेतलाय आणि फ्राईड राईस घेतलाय स्पायसी. कोक घेतली आहे मी. मला पहिला चॉकलेट शेक घेतलाय. आम्ही हा चटणी टाकतोय आता खरी. याला घेतो अजून मोमोज याची बाकी आहेत. मोमोज पण ऑर्डर केलेत, याची बाकी आहेत. सध्या आता आम्ही DIYला आलोय. भूषण त्याच्या भाजीसाठी बघतोय हेअरबँड. मी हा क्लच घेतलाय मम्मीसाठी. मम्मीचा एक क्लचर हरवला ना म्हणून. ओके हँडसम तर आहे मी. Very nice. Very difficult. No. Hey, what is the nice part about that? Yeah? You guys had fun? I guess we loved our team. We loved each other. आता आम्ही मॉलमधून निघालो तर घरी चाललोय. सामान घेतलंय, आता घरी चाललोय. आता इथून स्टेशन आणि मग स्टेशनवरून घरी. मित्रांनो आता रिक्षात बसलोय आम्ही. आता घरी चाललोय. स्टेशनवरून ट्रायपॉड बघायचं. ट्रायपॉड बघू आणि मग घरी जाऊ. मजा आली पण. जाऊ दे घरी जाऊया. बोल ना.
मी आलो आता घरी घड्याळ रिपेअर झालं ना नाही लागलं माझा ते बोलले अंधेर आपलं बाईन काय करणार दादर बाईंदर किंवा दादरला होणार बाईंदर काय ते नाव भाईंदर 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 आणि ते मला शब्द उच्चारता येत नाही ते बोलले तिथेच होईल तिथे सर्व्हिस सेंटर आहे तिथं न्या दुसरीकडे कुठं व्हायचे चान्सेस नाही आहे मग जेव्हा मी जाणार आहे ना अंधेरी आपलं बोरिवलीला पिक्चर बघायला स्पायडीचा तेव्हा घेऊन जाईन त्या घड्याळ तेव्हा तिथं केव्हा 2 तारखेनंतर कधी पण तेव्हा मग आणि हा मी मम्मीसाठी हे आणलं मम्मी मला का करते बोलली मला एक हे डोक्याचं लावायचं सापडत नाही जिथं आम्ही DIY मध्ये गेलो ना तिथे मी हा बघितलं तुम्हाला दाखवलं मी त्यासाठी तर आणलं हे मी मम्मीसाठी बघू आता मम्मीला आवडते का 500च आहे 500 बघू किती जपून वापरते मम्मी थँक्यू व्हेरी मच मंडळ आभारी आहे पावती मिळेल तुम्हाला तुझ्या लोकांनी दिली आम्हाला दिली का मित्रांनो या घरात येण्यामध्ये शांती भेटतच नाही तर मित्रांनो आता आहे ना रात्रीचे आहेत ना 8-10 झालेत आणि मी आहे ना आता चाललोय पप्पांना घ्यायला तर आता मी पप्पा स्टेशनला आलेत फर्स्ट क्लास सुट्टी होती ना मम्मी करत होते माझे पप्पा मला फोन आला की घ्यायला या स्टेशनला मग आता जातो आणि पप्पांना स्टेशनवरून घेऊन येतो पप्पांना घेतलं आहे म्हणजे पप्पांनी मला घेतलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी गाडीला आवाज करते बघा आम्ही कोणत्या पतली गडीतून चाललोय तिथून अजिबात जायला रस्ता नाही चालायचा रस्ता नाही मी तुम्ही गाडी टाकतोय जेवणाचं दुपारी जेवलं ना तब्येत बरं आहे का आता बसेल काय म्हणतोय काय म्हणतोय अभ्यास केला का त्याला केला ना लक्ष ठेवा अण्णांच्या बाजूलाच बसलेलो अभ्यासाला अभ्यास करतो का नाही करत मला लगेच सांगायचं मित्रांनो आता घ्यायचं प्यायला पाणी काय त्याला बसायचं जेवायला म्हणजे तर जेवण वाढलं आहे मम्मीचा आज उपवास आहे ना मी आता जेवण वाढलं आहे मला सांगितलं पाणी घ्यायला सो मी आता पाणी घेतो त्याच्या आधी मला इथली लाईट बंद करू द्या कारण की बिना कामाची लाईट चालू आहे आणि मला आवडत नाही लाईट बिल जास्त येतं याच्यामुळं आता मी दिसत नसेल तुम्हाला आता दिसतोय पटकन पाणी घेतो आणि जेवायला बसतो तर मित्रांनो आता माझं सगळं आवरलं आहे म्हणजे सगळं आवरलं आहे अभ्यास सगळा करून झाला आहे फिरून हुंडरून गाव फिरून आलो आहे आता अभ्यास पण केला आहे मी आता आली माझी झोपायची वेळ खरं सांगतो डोळ्यावरती एवढी झोप आली ना अक्षरशः भयंकर झोप आहे त्यासाठी मी माझं हंतरून पण रेडी करून ठेवलं आहे बघा चादर इथं उशी आता अशा चांगले पसरायची लांब करायची आणि झोपून घ्यायचं पटकन लाईट बंद करायची होता बघता पंखा चालू करायचा आहे बस तर आता आजच्या ब्लॉगला पण इथे संपत मी खूप थकलो आहे पण माझे पाय पण भयंकर दुखत आहेत अलार्म वगैरे मी लावलं तसं रविवार असं पण सुट्टी आहे तरी पण लवकर उठायचं अभ्यास करायचा आहे सगळं करायचं आहे मॅनेज करायचं आहे सो टाईम जास्तीत जास्त न्यूट्रलाइज करायचा आहे करायचा आहे बाय मिस्टेक सॉरी सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तो आजचा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्या ब्लॉग टेक केअर बाय बाय सी यू गुड नाईट